हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि आम्ही निघालो आहे आमच्या ट्रिपसाठी। तर लास्ट व्हिडिओला तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कोइंबतूरला आलो आहे। तर इथून कोडाई कॅनल, उटी, मुन्नार सर्व काही जवळ आहे, म्हणून मग आम्ही कोडाई कॅनलला जायचं ठरवलं। तर कोडाई कॅनल हे तामिळनाडूमधील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे आणि जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि प्लेझंट क्लायमेटसाठी ओळखले जाते। कोडाई कॅनलला प्रिन्सेस ऑफ हिल्स म्हणून सुद्धा ओळखतात। आणि आता सकाळी 8च्या सुमारास आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे आणि हे रेस्टॉरंट आम्हाला आमच्या कॅब ड्रायव्हरने सजेस्ट केले होते। तुम्ही बघू शकता ताटाऐवजी केळीची पानं आहेत आणि इथला इडली, डोसा सर्व काही खूप छान आहे। नाश्ता झाल्यानंतर मी इथं फिल्टर कॉफी घेतली आहे। त्यानंतर आता इथं अव्यांसाठी मी टिफिन भरून घेतला आहे, कारण तो सकाळी उठल्यानंतर आधी दूध पितो आणि नंतर थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करतो। त्यानंतर याच रेस्टॉरंटमध्ये इथं फिश पॉट आहे, तर मी ह्या फिश दाखवायला अव्यांना घेऊन आली आहे। इथं खूपच सुंदर आणि वेगवेगळ्या कलर्सच्या फिश आहेत यामध्ये। आणि ही गोल्डन कलरची तर मला खूप आवडली। रेस्टॉरंटच्या ओनरची देशभक्ती तर तुम्ही बघू शकता। जय हिंद। ब्रेकफास्ट नंतर पुन्हा आमची जर्नी स्टार्ट झाली। खूपच सुंदर रस्ता आहे। ज्याला उलटी होत नाही त्याच्यासाठी ही जर्नी खूपच छान आहे आणि आज लकीली मला उलटी नाही झाली। ट्रिप मधला फर्स्ट पॉइंट आहे आमचा सिल्वर वॉटरफॉल, जो की हा आहे। आणि इथं आहेत मंकी। हे सर्व खूप टेम्पटेटिंग दिसत आहे, पण मला यातलं काहीच घ्यायचं नाही, कारण काही खाल्लं की उलटी। तर हा आहे फर्स्ट पॉइंट सिल्वर वॉटरफॉल। आणि या वॉटरफॉलच्या साईडने छान झाडी आहेत आणि अव्यांचं चालू आहे इथं आणि 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 तो पाण्याला आणि म्हणतो। फर्स्ट पॉइंट झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि आता स्टार्ट झाले मेन कोडाई कॅनल। इथले घर, झाडी, डोंगर सर्व काही खूप सुंदर आहे। और यहाँ है कोराई कोरा। तर इथं हे जे धुकं आहे हे 5 मिनिटमध्ये येते। सगळीकडे सर्व व्हाईट होऊन जाते, डोंगर, झाडी सर्व काही लपून जाते आणि पुन्हा 5 मिनिटांनंतर सर्व काही मोकळं होऊन जाते। जणू असं वाटतं की इथले डोंगर आपल्यासोबत लपंडावच खेळत आहे। इथं हा एक व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल। आणि आता आम्ही चाललो आहे एक लेक बघायला। तर इथं आता आधी अव्यांना त्याचा ब्रेकफास्ट खाऊ घालतो। त्याला कॅबमध्ये उलटी झालेली आणि आम्ही आमच्यासाठी घेतले होते ब्रेड ऑमलेट।
आणि हा आहे सुंदर लेक. किती छान वाटते ना, लेकच्या साईडनी डोंगर, उंच झाडी. असं वाटत होतं हे दृश्य डोळ्यामध्ये सेव्ह करून घ्यावं. आणि हे बघा वेलकम मूवी मधलं घर, जोक्स पार्ट. तीन चार पॉइंट बघितल्यानंतर आम्ही हॉटेलला आलो आणि अशी काही होती आमची रूम. आणि या हॉटेलचं नाव होतं हॉटेल ॲपल व्हॅली. छान होतं तसं, पण ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे रेट खूपच जास्त हाय करून ठेवलेले. आणि हे आहे आमचं डिनर. आम्ही डिनर रूममध्येच बोलवलेलं, कारण बाहेर खूप थंडी आहे. इथलं रात्रीचं टेम्परेचर 9 डिग्री आहे. आणि अव्यांने या हॉटेलमधील फोनला त्याचा टॉईज बनवून टाकला आहे. आल्यापासून फक्त फोनसोबत खेळतो आहे. त्यानंतर आज आहे डे 2 आणि माझा आउटफिट असा काही आहे. आणि हा आहे माझा आऊ. तो पण खूप एन्जॉय करतो आहे. कोणी नवीन लोक दिसली की सर्वांना हाय हाय करतो आणि मग याने हाय केलं की ते याच्याशी बोलायला येतात. हॉटेल बाहेरून अशी काही आहे. आणि आता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. इथं लिमिटेडच ब्रेकफास्टचे आयटम्स आहेत. त्यामध्ये इडली आहे, डोसा मस्त गरम गरम करून मिळतो आहे, त्यासोबत वडा, काही फ्रूट्स, अंडी आणि ब्रेड. आज सुद्धा आम्ही अव्यांचा टिफिन भरून घेतला आहे. आणि डे 2 मध्ये आमचा फर्स्ट व्ह्यू पॉइंट आहे कोकर्स वॉक. तर आज धुकं असल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे इथला ब्रायंट पार्क बघायला. खूपच सुंदर पार्क आहे हा. अव्यान तर इथं खूप एन्जॉय करतो आहे, सारखा धावतो आहे. काही फोटोग्राफरनी तर अव्यांचे फोटो सुद्धा काढले. इथं आम्ही आलो होतो एक व्ह्यू पॉइंट बघायला, पण इथं धुकं असल्यामुळे आम्हाला काहीच दिसले नाही. तुम्ही बघू शकतात किती धुकं आहे. ड्रायव्हर गाडी कशी चालवतो आहे त्याचं त्याला माहिती. मी तर फक्त देवाचं नाव घेते आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आमचा गुना केव.
इथं गर्दी बघू शकता तुम्ही, बाजारासारखी गर्दी झाली आहे इथं. आणि माझा आऊ झोपला आहे. आणि इथं होती खूप सारी मंकी. अव्यांला मंकी बघायला खूप आवडते. मंकीला ये ये करतो आहे. खरंच आला तर बस. एवढ्या गर्दीमधून आम्ही गुना केव्ह बघण्यासाठी आलो आणि तिथे धुकं असल्यामुळे आम्हाला काहीच दिसले नाही. गुना केव्ह नंतर आम्ही आलो आहे इथं पाईन ट्री बघायला. तर इथं सेम उटीसारखंच आहे, पण यावेळेस इथं खूप धुकं आहे. अव्यांचं चालू आहे इथं बाऊ बाऊ. त्यानंतर आजचा लास्ट पॉइंट होता कोडाईकॅनल लेक. भूक पण खूप लागलेली होती, म्हणून आम्ही इथं भेळ आणि एक मॅगी घेतली. इथं खूप सारे शॉपिंगचे दुकान आहेत. भेळ आणि मॅगी खाऊन सुद्धा आमचे पोट भरले नाही. त्यामुळे आम्ही इथं डॉमिनोज मध्ये पिझ्झा खायला आलो. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आलो आहे इथं हॉटेलला. हा फोन नक्की खराब करणार आहे. तर हॉटेलमधून रात्रीचा व्ह्यू असा काही आहे. आणि आम्ही डिनर करताना अव्यान फक्त लिंबू खातो आहे. आणि आज आहे ट्रिपचा लास्ट डे आणि मी अशी काही आवरली आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट केला. अव्यांसाठी सुद्धा टिफिन घेतला. हे दोघे इथं माझी वाटच बघत होते. तर आज आम्ही दोनच पॉइंट करणार आहोत. त्यामध्ये आहे हे एक गार्डन आणि दुसरं आहे मुरुगन स्वामी टेम्पल. हे सुद्धा गार्डन खूप सुंदर आहे आणि खूप मोठे सुद्धा. ऊन असल्यामुळे खूप मस्त वाटते आहे आज. काल नुसती थंडी थंडी आणि धुकं. टेम्पलच्या ठिकाणी शूट नाही घेऊ शकली आणि टेम्पल झाल्यानंतर आम्ही रिटर्न जर्नीला निघालो. आता आम्ही कोइंबतूरला जातो आहे. तिथून उद्या सकाळी बंगलोरला निघू. नेक्स्ट डे आम्ही आलो आहे सकाळी सकाळी स्टेशनला. आणि ही आहे आमची ट्रेन कोइंबतूर एक्सप्रेस. इथूनच स्टार्ट होते आहे. बाय बाय कोइंबतूर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर और सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.